वाढू का तुम्हाला? लागलं तर सांगेन नंतर. विजयलक्ष्मी, आजच्या रात्रीच्या जेवणाला शक्तीमुळे इडलीचा बेत केला बघ. इडल्या एकदम मौसूद झाल्या तर विजयलक्ष्मी. विजयलक्ष्मी, काय झालं? कसला विचार करतेस? अहो, शक्ती जरा विचित्रच वागली नाही? म्हणजे आत्ताच्या काळात ते डेटवर जातात तेव्हा इडली कोण घेऊन जातं म्हणते मी, आणि ते घरी बनवलेली. हे विचित्र नाही का वाटत आहे? शक्तीचा आप्पा, शक्ती आपल्यापासून काही लपवत तर नाहीये ना? नाही, काही जर का लपत जरी असेल ना तरी विजयलक्ष्मी त्यामुळे काहीतरी कारण असेल बघ. आजपर्यंत अनेक संकटांना धीरानं तोंड दिलंय बघ पोरीने. देवी आदिशक्तीनेही तिला साथ दिली. हो, पण आता अजून काही वाईट नको घडायला. नाही नाही विजयलक्ष्मी, तसं काय घडणार नाही. नाही म्हणजे तू निश्चिंत राहा असं मी नाही म्हणू शकत, पण आपण फार फार तर काय करू शकतो? देवी आदिशक्तीकडे प्रार्थना करू शकतो. हात जोडून आमच्या लेकीचं रक्षण कर एवढंच सांगू शकतो ना तिला. यापुढे जे काय घडेल ते सांभाळून घे आई. दुसरं आपण काय करू शकतो विजयलक्ष्मी? काही करू शकत नाही. बरोबर बोलताय तुम्ही. देवी आदिशक्ती, आजपर्यंत जशी पाठीशी उभी राहिलीस तशीच यापुढेही राग बाई. माझी शक्ती आणि शिवाच्या पाठीशी उभी राहा. शिवा, आहे लवकर आलास तू. सॉरी, मला जरा उशीर झाला. ते काय तुझ्यासाठी एक सरप्राईज आणायचं होतं ना, म्हणून उशीर झाला मला. सरप्राईज. हिने हात का मागे घेतलेत. नक्कीच हिच्या हातात काहीतरी आहे. सुरा नाहीतर बंदूक. मिस्टर शिवा, तुमच्यासाठी हे सरप्राईज. शिवा, तू पण माझ्यासाठी काहीतरी आणलंय का? सरप्राईज आणलंय माझ्यासाठी? दाखव ना. काय तुझा हात मागे दाखव. नाही नाही नाही, काय नाही काय नाही काय नाही. आपल्याला काय आणायला टाइमच नाही भेटला. तू अचानक बोलवलं एकदम डेटसाठी. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तूच माझ्यासाठी एक सरप्राईज आहेस आणि मला बाकी काही नकोय. मला फक्त तुझं प्रेम हवंय. शिवा, दिवस कसे भरभर निघून जातात ना. बघ ना, आपली पहिली भेट, तू पहिल्याच दिवशी आमच्या इडलीच्या गाड्यासमोर घातलेला गाडा,
तुझं माझं झालेलं कडाक्याचं भांडण, हे सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतंय मला. तुला सांगू, मला ना तू आधी खूप टपोरी आणि गुंड वाटायचंस. नंतर हळूहळू मला तुझ्यातला तो भोळा महादेवाचा भक्त कळू लागला. मला रोज नव्याने उलगडू लागलास तू. आणि मग मी तुझ्या प्रेमात पडले. हे सगळं कसं सहज घडत गेलं. देवाचा तिरस्कार करणाऱ्या मला तू देवही दाखवलीस. तू मला देवाच्या अस्तित्वाची ओळख करून दिलीस. बरं, आणखी काहीतरी आणलंय मी तुझ्यासाठी. बस 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 इथे बस बस बस. अरे बस ना. अरे असं काय बघतोस? नाही काय नाही, ते डेटसाठी इडल्या घेऊन आलीस तू. जरा विचित्र नाही वाटत? अजिबात नाही. उलट इडली हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपल्या दोघांना एकमेकांशी जोडलंय या इडलीने. शिवा, तुला आठवतंय ना पहिल्यांदा तू आमच्या इडलीच्या गाड्यावर आला होतास? तुला आठवतं ना तू एका माणसाला मारलं होतंस आणि आमच्या सगळ्या इडल्यांची नासधूस केली होतीस. आणि त्यात तू मला इडली सांबार म्हणायचास. मला तुझा इतका राग यायचा ना, तुला गिळू की खाऊ असं झालं होतं की कुठे जाऊन तुला जमिनीत गाडू असं वाटायचं. तू मला माणूस नाही, राक्षस वाटला